मुंबईचा महापौर भाजपचाच होणार. शिंदे सेनेनं कितीही दबावतंत्र वापरलं तरी महापौर भाजपचाच. महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, दिल्ली नेतृत्वाचे आदेश. मुंबई महापौर पदाचं आरक्षण अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी पडल्यास महायुतीला सत्ता घेऊनही महापौरपद गमवावं लागणार. तर सत्तेच्या जवळपास नसतानाही ठाकरेंचा महापौर विराजमान होण्याची शक्यता. महापालिकेच्या रणनीतीसाठी शिवसेनेकडून राहुल शेवाळे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत होणार बैठक. महापौर पदासह महत्त्वाच्या समित्यांवर वाटाघाटी होण्याची शक्यता. ठाकरे बंधूंचे नगरसेवक आज नोंदणीसाठी एकत्र कोकण भवनात जाणार. यावेळेस ठाकरे बंधूंचे नगरसेवक शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता. स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये लॉबिंग सुरू. स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची पक्षश्रेष्ठींकडे मनधरणी. शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला एक पद, मात्र 6 जण यासाठी इच्छुक. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचं सादरीकरण पडणार लांबणीवर. बजेट सादर करण्यासाठी 4 मार्च पर्यंत मुदत वाढवून मिळावी, यासाठी पालिकेचं नगरविकास विभागाला पत्र. जागतिक गुंतवणूक परिषदेसाठी फडणवीस दाओसच्या दौऱ्यावर. राज्यात विविध क्षेत्रांसाठी गुंतवणूक येणार. तिसऱ्या मुंबईच्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रात येणार. मुख्यमंत्र्यांचं दाओसमधून आश्वासन. राष्ट्रवादी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीचा मुहूर्त ठरला. उद्या दोन्ही पक्ष आणि चिन्हांबाबत सुनावणी पूर्ण होऊनही निकाल मात्र राखला जाण्याची शक्यता. 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुनावणी. सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी पार पडणार. दाओस दौऱ्यात गतवर्षीपेक्षा जास्त करार. मुख्यमंत्री फडणवीसांची खात्री. विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचं गेटवे. राज्याच्या सगळ्या भागासाठी वैविध्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक येणार. मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क